पब्लिक, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे असाल मजेत. तुमचं सगळ्यांचं परत नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तुमच्या तोंडाला पाणी सुटणार अशी मी रेसिपी घेऊन आले आहे तुमच्यासाठी आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल सुद्धा. आणि आज मी बनवणार आहे मिसळ पाव, जी की हॉटेल रेस्टॉरंटमध्ये आपण ज्या पद्धतीची खातो ना, मस्तपैकी तर्रा वगैरे काय म्हणतात तरी, जी आपल्याला सगळ्यांना जास्त आवडते. जे तिखट खाणारे असतात ना त्यांना, आणि स्पेशली मी तिखट खाते आणि मला खूप आवडते. तर मिसळ पाव जी आहे ती रेस्टॉरंट आणि हॉटेल सारखी आपण घरी कशी बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघणार आहे. तर चालू करूया आपला व्हिडिओ. सगळ्यात पहिले आपल्याला जी आपण मोड आलेली मटकी आहे तिला आपल्याला पहिले उकडून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला कढईमध्ये मी टाकले 2 चम्मच तेल. 2 चम्मच मी आपले जे खायचे तेल असतं ते टाकत आहे. कोणी गोड तेल म्हणते त्याला, तर तुमच्याकडे गोड तेल आहे ते टाकायचे. आणि त्याच्यामध्ये फ्लेवर येण्यासाठी आपण यूज केलेला आहे हा खडा मसाला. यानं खूप छान फ्लेवर येतो आपल्या उकडलेल्या मटकीला. तर आपल्याला हा याच्यात टाकून द्यायचा आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे तर. आणि याच्यामध्ये आपल्याला नंतर टाकायची हळद आपण आपल्या अंदाजे टाकू शकता. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्या स्वादानुसार नमक टाकून घेऊया. याच्यामध्ये जेवढी आपली मटकी त्या हिशोबाने आपण नमक टाकणार आहे. नमक टाकल्यानंतर याच्यामध्ये जेवढी आपली मटकी आपण घेतलेली त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. मी टाकलेले 2 ग्लास पाणी टाकलेले आपण. आणि तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये मटकी टाकसाल ना, त्यावेळेस तुम्हाला मटकी जास्त पण शिजू द्यायची नाही आणि कमी पण नाही, जेणेकरून मीडियम मटकी शिजून घ्यायची. जास्त तुम्ही शिजवसाल तर तिची टेस्ट जाणार. तर आपण मटकी याच्यामध्ये टाकून घेऊया सगळ्यात पहिले. आणि मटकी मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने शिजू द्यायची, ओव्हरफ्लो होऊ द्यायची नाही आहे. जर होईल तर तिची टेस्ट एकदम बिघडून जाणार आहे. तर आपण याला आता याला झाकून ठेवणार आहे 10 मिनिटापर्यंत. सो इथे मी घेतले 1 टोमॅटो, 2 कांदे घेतलीत, नारळ घेतले, मिरची घेतली आहे, आणि लसण घेतला आहे, अद्रक घेतली आणि हा थोडा मसाला घेतला आहे. आपण बघूया आपली मटकी शिजली की नाही. तर आपली मटकी आता मी बघते शिजली का. आणि आपली मटकी एकदम मस्तपैकी शिजलेली आहे. मी सांगितली होती तुम्हाला त्या पद्धतीने, जास्त पण नाही कमी पण नाही. सो मटकी आपली झाली रेडी. आता आपल्याला बनवायची मसाल्याची पेस्ट. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted, you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me on red. Oh, everything is like a test, I better not text or I'll come off desperate. आपली जी पेस्ट आहे ती झालेली आहे रेडी. आता बघा तुम्हाला दिसत असेल की पेस्ट एकदम मस्त रेडी झाली आहे. आता आपल्याला द्यायचा आहे तडका. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 2 चम्मच हळद घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर 3 चम्मच लसूण मसाला घ्यायचा आहे. 3 चम्मच आपण याच्यामध्ये लसूण मसाला घेतला आहे. आणि 2 चम्मच मिरची पावडर घेतली आहे. आणि आपल्याला टेस्टनुसार नमक घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण जो मिसळ पावचा जो मसाला असतो 10 रुपयाचं पॅकेट, तो मी यूज करणार आहे. तर तो पण याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे. आणि इथं आपलं तेल खूप तापलं होतं. आणि ही जी पेस्ट बनवलेली आहे ही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये टाकल्यानंतर हिला मस्तपैकी ज्यातून जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटणार नाही तोपर्यंत आपल्याला मसाला मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आपण जे वाटीमध्ये जो मसाला काढलेला हा आपण याच्यामध्ये टाकून देणार आहे. आता हा जो आपण आता काढलेला हा पण याच्यामध्ये मिक्स करून द्यायचा आहे आपल्याला. आणि याला मस्तपैकी तेल सुटू द्यायचं आहे, जेणेकरून तेल सुटलं मसाल्यातनं तर तो मसाला एकदम प्रॉपर भाजला जातो. म्हणजे मस्तपैकी त्याची टेस्ट आणखीन छान येते चव. तोपर्यंत आपण याला आता
झाकण ठेवून देऊया, जेणेकरून याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी तेल सुटेल याला. सो आपण आता झाकून ठेवले. आता आपण बघूया. तर बघा थोडं थोडं त्याला तेल सुटते मसाल्याला, तर आपल्याला अजून त्याला तेल सुटू द्यायचे. बघा आता आपला जो मसाला आहे त्याला ऑलमोस्ट त्यानं भरपूर सारं तेल सुटलंय, जेणेकरून तो मस्तपैकी प्रॉपर मस्त झालाय. आता आपल्याला जसा पाहिजे तसं झालेला. त्याच्यात आपण जी उकडलेली मटकी आहे ही याच्यामध्ये टाकून देणार आहे. सगळी मस्तपैकी प्रॉपर टाकून द्यायची आणि पूर्णपणे व्यवस्थित त्याला हे करून घ्यायचं. बघा हलवून घ्यायचं त्याला मस्तपैकी. आणि आपल्याला तुम्हाला थोडं थोडं त्याच्यामध्ये रस्सा पण दिसत असेल तर खूप भारी दिसतोय. तुम्हाला फक्त याच्यामध्ये एकच नवीन स्टिक यूज करायची की जो आपण मसाला आहे ना तो प्रॉपर तळू द्यायचा आहे. तो जर प्रॉपर आपण त्याला तेल सुटू दिलं ना तरी आपल्याला जशी पाहिजे तसा तो रस्सा येणार आपल्या भाजीला. सो झाली आपली मस्तपैकी रेडी आपली आपली मिसळ एकदम रेडी झालेली. आता आपल्याला फक्त आतुरता खाण्याची. सो त्याच्यासाठी आपल्याला आपण काय काय घेणार आहे तर मी घेतले इथं धनिया, लिंबू, कांदा चिरून घेतला. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मिसळ पावमध्ये सगळं यूज करायसाठी आपण घेतलेले सोबत आपण घेतले फरसाण. याच्यासाठी घेऊया पाव मस्तपैकी भाजून. आणि पावला मी तूप यूज केलेलं आहे कारण की आपल्याकडे आहे म्हणून. तुम्ही काही पण वनस्पती घी पण यूज करू शकता किंवा आपलं गोड तेल पण यूज करू शकता. सो आपण पटापट आपले पाव मस्तपैकी भाजून घेऊया. सो सगळं झालंय आपलं रेडी. आता मी बघा ताटामध्ये पूर्ण काढलेलं. बघा तुम्हाला जी तरी दिसत असेल ना, सो ती सेम ॲज इट इज आपल्याला बाहेर मिसळ पाव जिथं खातो ना तशीच मी बनवलेली आहे. सो तुम्ही बघितलेले आपली मिसळ पाव एकदम रेडी झालेली आहे. जसे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच पद्धतीची आपण घरी बनवलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा अशीच घरी करून बघा आणि खूप छान होते. अँड सो आपला व्हिडिओ आपण आता इथंच एंड करणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. अँड सो सगळ्यांना बाय बाय. अँड भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.